झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान एलबीडी प्रकरणी दुकानं बंद करावी म्हणून व्यापारी संघटनांची दंडेलशाही पाहायला मिळाली। दादरमध्ये सुरू असलेली दुकानं व्यापारी संघटनांनी बळजबरीने बंद करायला लावली। एलबीडी रद्द होईपर्यंत बेमुदत संपाची हाक व्यापारी संघटनांनी दिली आहे। हा आदेश न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर व्यापारी संघटना बळाचा वापर करताना पाहायला मिळाले। दरम्यान या दंडेलशाहीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। एलबीटीच्या विरोधात महाराष्ट्रातल्या विविध व्यापारी संघटनांनी कालपासून बंद पुकारला असून आज बंदचा दुसरा दिवस आहे। मुंबईतही या बंदचा मोठा परिणाम जाणवतोय। तुम्ही बघू शकता दादरमधील ही दुकानं आहेत जी बंद आहेत। कपड्यांची दुकानं असतील, विविध खरेदीची दुकानं असतील, किराणा मालाची दुकानं असतील, ही सगळी दुकानं जी आहे ही दादरमध्ये बंद आहेत। शिवाय काही जी थोडी दुकानं आहेत ती चालू आहेत, मात्र ती बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय व्यापारी संघटनांकडून। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वेगवेगळी जी दुकानं आहेत ती बंद केली जात आहेत दादरमध्येच। या संदर्भात आपण व्यापारी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत की काय नेमकी कारणं आहेत, त्यांच्या आत्ताच्या मागण्या कोणत्या आहेत। मला सांगा की आज दादरमध्ये ही बंद आहेत, मोठ्या प्रमाणात दादरमध्ये खरेदी केली जाते, जी दुकानं बंद आहेत तीही तुम्ही बंद करताय। आम्ही गेले 23 तारीखपासून दुकान आमची बंद आहे होलसेलमध्ये आणि रिटेल 2 दिवसांनी बंद आहे। कोणाला पण जबरदस्ती बंद नाही केलेली आहे। त्यांना रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही पण आमच्या सपोर्टात या। काय आहे त्यांना जीवनावश्यक त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्याच्या खरेदी कराव्याच लागतात, ती दुकानं बंद असल्यामुळे करता येत नाहीयेत, तर लोकांचं नुकसान होत आहे किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो, त्याच्याबद्दल काय? आम्ही अगोदर सांगून ठेवले होते की 8 तारखापासून बेमुदत बंद होणार। अजून किराण्याचे कोणी दुकान बंद केलेली नाही आहे। अजून खाण्यापेक्षाची मेडिकलची ओनली सिर्फ आपली जी ड्युरेबल गुड्स आहे त्या दुकानात अजून बंद आहे। कुठली पण आपल्या पेरिशेबल गुड्सची दुकान बंद अजून नाही आहे। लोकांना काय तकलीफ त्यासाठी आम जनतेला आम्ही लक्षात घेऊनच काम केलेलं आहे की आम जनतेला हा काम तकलीफ होणार नाही। लोकांचं मोठं नुकसान होत आहे, त्यांना खरेदी करण्यापासून खरेदी करता येत नाही कारण दुकानं बंद आहे, त्याच्यामुळे याचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांनाच बसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह दीपाली जगताप, झी मीडिया, दादर। झी 24 तास एक पाऊल पुढे।